नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या 20 तारखेला आपला बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर आहे आणि आता आपले बाकीचे बोर्डाचे पेपर पण सुरू आहेत। मित्रांनो, बोर्डाच्या केमिस्ट्रीच्या पेपरला आपल्याला अतिशय कमी एफर्ट्समध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे घेता येतील त्यासाठी आपण व्हिडिओ सिरीज जी सुरू केलेली आहे त्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपली पहिली प्लेलिस्ट असणार आहे ती म्हणजे ऑर्गॅनिक नेम रिएक्शन्स। मित्रहो, आपला मागच्या 10 वर्षातील बोर्डाचा असा कुठला केमिस्ट्रीचा पेपर नाही ज्याच्यामध्ये नेम रिएक्शन्सवर क्वेश्चन्स नाहीत। आपल्याला 12वीला एकूण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 4 टॉपिक आहेत, हॅलोजन, डेरिव्हेटिव्हज, अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड्स आणि अमाइन्स। सो या 4 टॉपिकमध्ये जवळपास 35 ते 40 नेम रिएक्शन्स आहेत। सो आपण ह्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या नेम रिएक्शन्सला एका प्लेलिस्टमध्ये ॲड करतोय। सो हे व्हिडिओज पूर्णपणे पुन्हा रिवाइज करून पाहायला अजिबात विसरू नका, कारण मागील 10 वर्षात या नेम रिएक्शन्सवरती क्वेश्चन्स आलेले आहेत। सो लेट्स स्टार्ट द फर्स्ट अँड इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्हज। हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमधल्या अतिशय महत्त्वाच्या नेम रिएक्शन्स कोणत्या कोणत्या आहेत एकदा बघूयात आपण त्याची लिस्ट। पहिली रिएक्शन आहे मित्रांनो फिनकेल्स्टेन रिएक्शन। दुसरी रिएक्शन आहे मित्रांनो, पहा तुम्ही पाहू शकताय, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट नेम रिएक्शन इज स्वार्ट्ज रिएक्शन, सॅंडमेयर्स रिएक्शन, वुड्स रिएक्शन, फिटिग रिएक्शन, वुड्स फिटिग रिएक्शन, विलियमसन सिंथेसिस, ग्रूव्स प्रोसेस, डार्झन्स मेथड, ल्युकस रिएजंट आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंट। याच्यावरती फिक्स क्वेश्चन्स येतात मित्रांनो, तुमच्याही येणाऱ्या 20 फेब्रुवारीच्या बोर्डाच्या पेपरला याच्यावरती क्वेश्चन येणार आहे। आणि विशेष म्हणजे आपली जी येणारी CET आहे एप्रिल महिन्यामधली, त्या CETला सुद्धा याच्यावरती नीटमध्ये जेईमध्ये क्वेश्चन्स असणार आहेत। सो लेट्स स्टार्ट वन बाय वन, एक एक रिएक्शन्स आपण बघूयात। पहिली रिएक्शन आहे मित्रांनो फिनकेल्स्टेन रिएक्शन। सो हॅलोजन एक्सचेंज मधली ही एक रिएक्शन आहे फिनकेल्स्टेन रिएक्शन। काय आहे या रिएक्शनमध्ये तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं एका अल्किल हॅलाइड पासून दुसरा अल्किल हॅलाइड कसा बनवायचं तेच या रिएक्शनमध्ये सांगितलेलं आहे। सर कळलं नाही, बघा समजा अल्किल क्लोराइड आहे आपल्याकडे मित्रांनो, आपल्याकडे अल्किल क्लोराइड आहे किंवा अल्किल ब्रोमाइड आहे, तर आपण अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड या दोन्हीपैकी कोणताही चालू शकतो। सपोज अल्किल क्लोराइड घेतला आपण आणि याला रिएक्ट करतोय आपण सोडियम आयोडाइड सोबत। जर आपण NaI सोबत रिएक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ॲसिटोन ॲज द सॉल्वंट हिअर, देन द हॅलोजन एक्सचेंज टेक्स प्लेस। काय होतं मित्रांनो, खूप सोपी रिएक्शन आहे। तुम्हाला पहिला हॅलोजन जो आहे अल्किल क्लोराइड मधला तो काढून टाकायचा आहे। अल्किल क्लोराइड मधला हॅलोजन क्लोरीन निघून जाणार आहे आणि त्या ठिकाणी आयोडीन येणार आहे मित्रांनो। सो तुम्हाला प्रॉडक्ट लक्षात आला असेल फिनकेल्स्टेन रिएक्शनचा RI आहे म्हणजे अल्किल आयोडाइड हा प्रॉडक्ट येतो मित्रांनो, लक्षात ठेवा अल्किल आयोडाइड। आणि बाय प्रोडक्टमध्ये सोडियम क्लोराइड जो की प्रेसिपिटेट होतो तो सेपरेट करू शकतो आपण। सो फिनकेल्स्टेन रिएक्शन जी की अतिशय सोपी रिएक्शन आहे मित्रांनो, तुम्ही नावातच त्याच्या लक्षात घ्या मीनिंग काय काय आहे की फिनकेल्स्टेनमध्ये इथं I आहे इथं आहे। फिनकेल्स्टेन या शब्दावरून लक्षात ठेवायचं प्रॉडक्ट अल्किल आयोडाइड आहे, सिंपल। क्लोराइड्स आणि ब्रोमाइड्स, अल्किल क्लोराइड्स अल्किल ब्रोमाइड्स पासून आपण अल्किल आयोडाइड्स बनवतो, अशी ही सिंपल रिएक्शन आहे फिनकेल्स्टेन रिएक्शन। आता हॅलोजन एक्सचेंज का म्हटलेलं असेल, कारण आपण हॅलोजनच काढून टाकायलोय आणि दुसरा पण त्या ठिकाणी हॅलोजनच आणत आहोत, म्हणजे अल्किल हॅलाइडच पुन्हा एकदा तयार होतोय। फरक फक्त नीट समजून घ्या, क्लोराइडचा तयार काय झाला ब्रोमाइड आणि त्याच्याऐवजी तुम्ही क्लोराइडचा तयार झालेला आहे आयोडाइड। सो अल्किल आयोडाइड आपला प्रॉडक्ट असणार आहे, तुम्ही अल्किल ब्रोमाइडच्या ऐवजी तुम्ही अल्किल आयोडाइड पण बनवू शकता। सो दिस इज अवर सिंपल फिनकेल्स्टेन रिएक्शन, ज्याच्यामध्ये अल्किल क्लोराइड्स आणि अल्किल ब्रोमाइड्स पासून अल्किल आयोडाइड्स आपण बनवणार आहोत। सो आता आपण जाणार आहे आपली दुसरी जी नेम रिएक्शन आहे मित्रांनो, कोणती दुसरी नेम रिएक्शन ती म्हणजे स्वार्ट्ज रिएक्शन। आता स्वार्ट्ज रिएक्शनमध्ये काय होतं बघूया। स्वार्ट्ज रिएक्शन मित्रांनो आपली जी 2 नंबरची रिएक्शन आहे नेम रिएक्शन स्वार्ट्ज रिएक्शन। सो स्वार्ट्ज रिएक्शन ही देखील हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आहे। इथं सुद्धा तुम्ही अल्किल क्लोराइड्स आणि अल्किल ब्रोमाइड्स, थोडंसं कलर चेंज महत्त्वाचं आहे, टायटल हेडिंगचा कलर आपण चेंज करून टाकूया। अल्किल क्लोराइड जे आहे मित्रांनो
किंवा अल्किल ब्रोमाइड्स इथं पण चालू शकतात. यांना आपण रिॲक्ट करत असतो मेटॅलिक फ्लोराईड सोबत, म्हणजेच AgF असेल किंवा मर्क्युरी फ्लोराईड असेल, हा सिल्वर फ्लोराईड आहे, याच्यासोबत रिॲक्ट करायचं आहे. आणि इथं सुद्धा हॅलोजन एक्सचेंज घडणार आहे. काय घडणार आहे मित्रांनो, तर क्लोरीनला काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी फ्लोरीनला घेऊन यायचं आहे. सो अल्किल ग्रुपसोबत आता प्रॉडक्टमध्ये काय दिसणार आहे तुम्हाला, तर फ्लोरीन दिसणार आहे. म्हणजेच तयार झालेला प्रॉडक्ट कोण आहे, अल्किल फ्लोराईड. सो सिंपल हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन ही देखील आहे. अल्किल फ्लोराईड तयार झाला मित्रांनो अल्किल क्लोराईडचा. प्लस बाय प्रोडक्ट काय येणार आहे, तर AgCl, जो की प्रेसिपिटेट होईल. ॲरो डाऊनवर्ड इंडिकेट्स द प्रेसिपिटेशन. या पद्धतीने अशी एकमेव मेथड ऑफ प्रिपरेशन आहे अल्किल फ्लोराईडची, जी आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली, ती म्हणजेच स्वार्ट्झ रिएक्शन. स्वार्ट्झ नावामध्ये फक्त फ्लोराईड तयार होतात, लक्षात ठेवा. स्वार्ट्झमध्ये फक्त हा शब्द लक्षात ठेवा, फ्लोराईड्स तयार होतात. फ्लोराईड्स का, अल्किल फ्लोराईड्स तयार होतात म्हणून. सो फिनकेल्स्टेन रिएक्शनमध्ये अल्किल आयोडाइड्स तयार होतात, तर स्वार्ट्झ रिएक्शनमध्ये अल्किल फ्लोराईड्स तयार होतात मित्रांनो. आणि फ्लोराईडच्या बाबतीत ही एकच मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. बाकी टेक्स्टबुकमध्ये कुठेही आपण अल्किल फ्लोराईड बनवलेले नाहीत. त्यानंतर आपली तिसरी नेम रिएक्शन असणार आहे मित्रांनो. परत एकदा बघा, थर्ड नेम रिएक्शन आहे सँडमेयर्स रिएक्शन. आता सँडमेयर्स रिएक्शनमध्ये काय घडतं ते बघूया आपण. लेट्स प्रोसीड टू द थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट नेम रिएक्शन ऑफ दिस टॉपिक, सँडमेयर्स रिएक्शन. सँडमेयर्स रिएक्शन मित्रांनो हे आपल्याला पुढं पण अमाइन्स टॉपिकमध्ये रिपीट होणार आहे. काही पार्टमध्ये अल्कोहोल फिनॉल्समध्ये पण ही रिएक्शन आहे. समजून घ्या नेमकी रिएक्शन काय आहे. ॲक्च्युली सँडमेयर्स रिएक्शन मित्रांनो जी घडून येते ती दोन स्टेपमध्ये घडून येते. पहिली स्टेप आहे की आपण जो ॲरोमॅटिक अमाइन आहे, द पॉप्युलर ॲरोमॅटिक अमाइन दॅट इज ॲनिलीन. कोणता अमाइन वापरला जातो लक्षात ठेवा, ॲनिलीन पासून या रिएक्शनची सुरुवात होते मित्रांनो. आणि ह्या ॲनिलीनला आपण कशासोबत रिॲक्ट करायचं आहे, तर आपल्याला नायट्रस ॲसिड सोबत रिॲक्ट करायचं आहे मित्रांनो. कशासोबत रिॲक्ट करायचं आहे, HNO2 म्हणजे कोण आहे, तर नायट्रस ॲसिड. आता हा नायट्रस ॲसिड मुळातच अनस्टेबल असतो, त्यामुळे तो इन situ बनवला जातो, लक्षात ठेवायचं. इन situ म्हणजे काय, ॲक्च्युली आपण मिक्सचर वापरतो मित्रांनो NaNO2, सोडियम नायट्राइड आणि कॉन्सन्ट्रेटेड HClचं. या दोघांच्या मिक्सचरमधून हा इन situ म्हणजे रिएक्शनच्या अंतर्गतच तयार होतो. आपल्याला ॲक्च्युली हे मिक्सचर याला ॲड करायचं आहे ॲनिलीनला. रिएक्शनच्या मधोमध आतमध्येच हा HNO2 तयार होतो. अनस्टेबल असल्यामुळे तो बनवून ठेवला जात नाही. आणि ही रिएक्शन घडते मित्रांनो ॲट 0 डिग्री सेल्सिअस किंवा 273 केल्विनला ही रिएक्शन घडत असते. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, आईस कोल्ड कंडिशनला ही रिएक्शन घडते मित्रांनो, आईस कोल्ड कंडिशन. कारण टेम्परेचर किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस. सो पहिली स्टेप, याच्यातून जो तयार होणारा प्रॉडक्ट आहे मित्रांनो तो आहे ॲरिन डायझोनियम क्लोराईड. आता इथं जर तुम्ही बघितलं तर हा तयार होईल बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. हा जो आहे तो मित्रांनो ॲरोमॅटिक डायझोनियम सॉल्ट आहे आणि हा खूप स्टेबल आहे. सो स्टेबल असल्यामुळे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड तयार होतो. आणि हा विशेष म्हणजे मित्रांनो स्टेबल आहे, त्यामुळे हा तयार केला जातो. अल्किल जर असता ग्रुप इथं जर आपण ॲलिफॅटिक अमाइन वापरले तर तो अनस्टेबल असतो, त्याच्यामुळे ॲरिनचेच फक्त सॉल्ट जे आहे डायझोनियम सॉल्ट ते स्टेबल आहेत. मग आता आपल्याला इथं जो प्रॉडक्ट मिळाला आहे तो बेन्झीन डायझोनियम क्लोराईड आहे, जो की स्टेप 1चा प्रॉडक्ट आहे. आता आपण बघणार आहे स्टेप 2 मध्ये नेमकं काय होतं. तर मित्रांनो लक्षात ठेवा, स्टेप 2 मध्ये जो पण आपला ॲरिन डायझोनियम क्लोराईड तयार झाला आहे, ॲरिन डायझोनियम क्लोराईड तयार झाला आहे, त्याची पुढची रिएक्शन आपण बघतोय. सपोज याला जर आपण क्युप्रस क्लोराईड सोबत रिॲक्ट केलं, CuCl in HCl, तर मिळणारा प्रॉडक्ट असतो क्लोरोबेन्झीन. मिळणारा प्रॉडक्ट काय असतो इथं, क्लोरोबेन्झीन असतो मित्रांनो. हा पूर्ण N2Cl ग्रुप रिप्लेस होतो. बाय प्रॉडक्ट त्याच्यामध्ये N2 गॅस असतो जो की रिलीज होऊन जातो. सो क्लोरोबेन्झीन आपला प्रॉडक्ट आहे. म्हणजे काय, हॅलो ॲरिन्स तयार करण्यासाठीची ही प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. हॅलो ॲरिन्स इथं प्रॉडक्ट्स असणार आहेत सँडमेयर्स रिएक्शनमध्ये. जर समजा आपण इथं
CuBr वापरला, क्युप्रस ब्रोमाइड वापरला मित्रांनो HBrच्या प्रेझेन्समध्ये, तर मिळणारा प्रोडक्ट आपल्याला असतो तो म्हणजेच ब्रोमोबेन्झिन. काय प्रोडक्ट मिळाला? ब्रोमोबेन्झिन. हा पण एक हॅलोएरिनच आहे. सो क्लोरोबेन्झिन किंवा ब्रोमोबेन्झिन मिळवायचा असेल तर मोस्ट पॉप्युलर रिॲक्शन जे आहे ज्याच्यामध्ये आपण बेन्झिन रिंगला हॅलोजन अटॅच करतो मित्रांनो, ती म्हणजे कोण आहे? सँडमियर्स रिॲक्शन, जी 2 स्टेपमध्ये घडून येते. पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप अवश्य लक्षात ठेवा. पहिल्या स्टेपमध्ये स्टेबल ॲरिन डायझोनियम सॉल्ट तयार केला जातो, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड, आणि दुसऱ्या स्टेपमध्ये त्या ॲरिन डायझोनियम सॉल्टचा हॅलोएरिन तयार केला जातो. ही आहे सँडमियर्स रिॲक्शन. अतिशय महत्त्वाची, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन. बोर्ड ॲज वेल ॲज CETला दोन्ही ठिकाणी, नीटला सुद्धा जेईला सुद्धा ही रिॲक्शन विचारली जाते आणि खूप सोपी रिॲक्शन आहे. टेम्परेचर कंडिशन खास करून तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण जातोय तिसरी महत्त्वाची रिॲक्शन. तुम्ही जर पाहिलं तर पहिली तुमची झाली फिनकेल्स्टेन रिॲक्शन, स्वार्ट्झ रिॲक्शन झाली, सँडमियर्स रिॲक्शन झाली. त्यानंतर चौथी नेम रिॲक्शन या टॉपिकची ती म्हणजेच आहे वुड्स रिॲक्शन मित्रांनो. वुड्स रिॲक्शन आपण 11वी मध्ये हायड्रोकार्बन्समध्ये देखील पाहिलेले. वुड्स रिॲक्शन काय आहे ते समजून घेऊया आपण. व्हॉट डज इट मीन वुड्स रिॲक्शन? सो ही एक अशी केमिकल प्रॉपर्टी आहे मित्रांनो अल्किल हॅलाइडची, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय की 2 मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड जे आहेत, हा एक अल्किल हॅलाइड आणि हा एक अल्किल हॅलाइड. सो इथं तुम्ही बघू शकताय बोर्डवरती 2 अल्किल हॅलाइड मॉलिक्युल्स आहेत मित्रांनो. अल्किल हॅलाइडचे 2 मोल्स वापरतोय आपण सोडियम मेटल सोबत रिॲक्ट करायला इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. कशाच्या प्रेझेन्समध्ये चाललंय हे सगळं? ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये, कारण सोडियम सेन्सिटिव्ह आहे, वॉटर सेन्सिटिव्ह आहे. म्हणून होतं काय तर याच्यातले जे हॅलोजन आहेत मित्रांनो ते कंबाईन होतात सोडियम मेटल सोबत आणि जे अल्किल ग्रुप आहे ते कपल होऊन जातात. म्हणून या रिॲक्शनला दुसरं पण एक नाव आहे मित्रांनो, वुड्स कपलिंग रिॲक्शन असं देखील म्हणतात. लक्षात ठेवा, वुड्स कपलिंग रिॲक्शन हे देखील त्या रिॲक्शनचं नाव आहे. कारण 2 अल्किल ग्रुप इथं कपल होत आहेत. आपल्याला मिळणारा प्रोडक्ट काय असेल तर अल्किल ग्रुप असेल. आता 2 अल्किल ग्रुप एकत्रित आल्यानंतर काय तयार होतं? 2 अल्किल ग्रुप एकत्रित आल्यानंतर काय तयार होतं तर तुम्ही समजून घेऊ शकता की 2 अल्किल ग्रुप जर एकत्रित आले तर हायर अल्केन तयार होतो मित्रांनो, हायर अल्केन तयार होतो. आणि बाय प्रोडक्ट या रिॲक्शनचा ट्वाइस NaX आहे. कारण तुम्ही बघा 2 मेथिलला जर जोडलं तर काय तयार होईल? हा मेथिल दुसऱ्या मेथिलला जोडला तर इथेन तयार होतं, 2 इथिलला जोडलं तर ब्युटेन तयार होतो. म्हणजे या रिॲक्शनचं वैशिष्ट्य हायर अल्केन तयार करायचं, याला आपण वुड्स रिॲक्शन म्हणतो. त्याचप्रमाणे 5वी नेम रिॲक्शन आहे, 5th नेम रिॲक्शन आहे मित्रांनो, ती म्हणजेच फिटिग रिॲक्शन. या टॉपिकची पुढची नेम रिॲक्शन ती म्हणजेच फिटिग रिॲक्शन. सो बघूया आपण फिटिग रिॲक्शन काय. सेम टू सेम वुड्स रिॲक्शन सारखीच ही रिॲक्शन आहे. याच्यामध्ये काय होतं तर अल्किल हॅलाइडच्या ऐवजी मित्रांनो ॲरिल हॅलाइड वापरला जातो. 2 मोल्स ऑफ ॲरिल हॅलाइड. हा आहे आपला ॲरिल हॅलाइड किंवा हॅलो ॲरिन. आता या हॅलो ॲरिनला रिॲक्ट करतो आपण मित्रांनो सोडियम मेटल सोबत. सोडियम मेटल सोबत रिॲक्ट केल्यानंतर आपोआपच काय होतं, परत एकदा हे दोन्ही हॅलोजन जसं वुड्स रिॲक्शन मध्ये झालंय तसंच आहे मित्रांनो. हे पहा इथं जसं आपण सोडियमला हॅलोजन सोबत कंबाईन केलंय तसंच इथं पण होणार आहे. आणि हा फेनिल ग्रुप या फेनिल ग्रुपला जोडला जाईल. आणि तुमच्या लक्षात यायला पाहिजे जर असं झालं मित्रांनो ड्राय इथर देन इट फॉर्म्स बायफेनिल और डायफेनिल. सो फिटिग रिॲक्शन मध्ये जो प्रॉडक्ट येतो मित्रांनो तो आहे बायफेनिल. सो आपला हा जो प्रॉडक्ट आहे तो आहे बायफेनिल. फिटिग रिॲक्शनचा प्रॉडक्ट आहे बायफेनिल. अत्यंत सोपी आणि अत्यंत महत्त्वाची नेम रिॲक्शन हॅलोजन डेरिव्हेटिव्स मधली. बाय प्रोडक्ट असेल ट्वाइस NaX. खास बोर्डला आणि CETला या पण रिॲक्शनवर बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला गेलेला. आपण PYQच्या रिव्हिजनमध्ये बघणार आहे. PYQचे रिव्हिजनचे लेक्चर्स मी ते सुद्धा अपलोड करतोय लवकरच. आणि मागचे बोर्ड पेपरला जे जे क्वेश्चन्स आलेले त्याच्यामध्ये ह्या सुद्धा रिॲक्शनचा खूप मोठा सहभाग आहे. बऱ्याच वेळा ही पण रिपीट केली गेलेली आहे. त्यानंतर आपण जातोय 6th नेम रिॲक्शन. कोणते 6th नेम रिॲक्शन बघूया. हे पहा वुड्स रिॲक्शन झाली, फिटिग रिॲक्शन झाली. त्यानंतर आपण जातोय वुड्स फिटिग रिॲक्शन. समजा वुड्स रिॲक्शनला आणि फिटिग रिॲक्शनला जर आपण कंबाईन केलं मित्रांनो तर काय होऊ शकतं पहा.
सिक्स्थ जी आहे आपली ती आहे वुड्स फिटिंग रिएक्शन. वुड्स फिटिंग रिएक्शन. वुड्स फिटिंग रिएक्शन. दोन्ही रिएक्शनला कंबाईन करायचं आत्ताच्या तुम्हाला. वुड्स रिएक्शनमध्ये आपण काय वापरलं होतं तर अल्किल हॅलाइड आणि फिटिंग रिएक्शनमध्ये काय वापरलं होतं तर ॲरिल हॅलाइड. मित्रांनो या दोघांनाच कंबाईन करायचं आहे, म्हणजेच एका बाजूला तुम्ही कोण वापरायचं आहे ॲरिल हॅलाइड वापरायचा आहे जो की फिटिंग रिएक्शनचा पार्ट आहे. इथं बघा तुम्ही हे फिटिंग रिएक्शनचा पार्ट आहे आणि वुड्स रिएक्शनमध्ये अल्किल हॅलाइड आहे. सो एका बाजूला ॲरिल हॅलाइड आणि दुसऱ्या बाजूला वापरायचं आहे मित्रांनो तुम्हाला अल्किल हॅलाइड. होईल काय परत एकदा कॉम्बिनेशन तसंच असेल. दिस रिएक्शन ऑल्सो ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मित्रांनो ही सुद्धा रिएक्शन ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये, कारण सोडियम मेटल वापरलेलं आपण. आता तुम्ही बघू शकताय की फेनिल ग्रुपला बेन्झीन रिंगला आपण काय अटॅच करत आहोत तर आर ग्रुप अटॅच करत आहोत. मग प्रॉडक्ट काय तर प्रॉडक्ट आहे अल्किल बेन्झीन. प्रॉडक्ट काय तयार व्हायला आहे अल्किल बेन्झीन, म्हणजेच सबस्टिट्यूटेड अल्किल सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्हज बनतात. टोलिन असेल, इथिल बेन्झीन असेल, प्रोपिल बेन्झीन असेल, यासारखे जे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहेत ते बनवण्याची ही रिएक्शन आपल्याला खूप महत्त्वाची रिएक्शन नेम रिएक्शन म्हणून हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये आहे. सो इथं सुद्धा बाय प्रोडक्ट आपला काय असेल ट्वाईस NaX. त्यानंतर या टॉपिकची अजून जी पुढची नेम रिएक्शन आहे परत एकदा ती नेम रिएक्शन पहा. केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्किल हॅलाइड्समध्ये ही रिएक्शन आहे मित्रांनो, ती म्हणजेच विलियमसन सिंथेसिस. या रिएक्शनमध्ये अल्किल हॅलाइड्सचा इथर तयार केला जातो, ते पण आपण बघणार आहे. त्यानंतर ग्रूज प्रोसेस, डार्झन्स मेथड आणि 2 रिएजंट. सो लेट्स प्रोसीड. 7 नंबरची जी आपली नेम रिएक्शन आहे मित्रांनो ती आहे ग्रूज प्रोसेस. फिटिंग वुड्स फिटिंग रिएक्शन झाली, त्यानंतर येतो आपण विलियमसन सिंथेसिस. लेट्स सी व्हॉट हॅपन्स इन दिस विलियमसन सिंथेसिस. विलियमसन सिंथेसिसमध्ये काय घडतंय मित्रांनो तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की अल्किल हॅलाइडची ही एक केमिकल प्रॉपर्टी आहे. अल्किल हॅलाइडला आपण सोडियम अल्कॉक्साइड सोबत रिॲक्ट करतोय. कशासोबत रिॲक्ट करतोय तर सोडियम अल्कॉक्साइड सोबत रिॲक्ट करतोय. हा आहे आपला सोडियम अल्कॉक्साइड आणि हा आहे आपला अल्किल हॅलाइड. सो अल्किल हॅलाइड आणि सोडियम अल्कॉक्साइडच्या मधली ही रिएक्शन आहे. हीच रिएक्शन सेम टू सेम तुम्हाला अल्कोहोल फिनॉल्स इथर्स टॉपिकमध्ये पाहायला मिळेल. इथं ती केमिकल प्रॉपर्टी आहे, परंतु तिथं ती काय आहे तर तुम्ही बघू शकताय की त्याच्यातून जो प्रॉडक्ट तयार व्हायला मित्रांनो तो आहे इथर. त्यामुळे अल्कोहोल फिनॉल्स इथर्समध्ये परत ही रिएक्शन आहे. हे पहा ROR जो प्रॉडक्ट आहे मित्रांनो तो आहे इथर आणि इथं जो आपला बाय प्रोडक्ट आहे तो आहे सोडियम हॅलाइड. सो या नेम रिएक्शनमध्ये आपला जो प्रॉडक्ट आहे मित्रांनो तो तयार झालेला आहे इथर. सो विलियमसन सिंथेसिसमध्ये लक्षात ठेवा अल्किल हॅलाइडला सोडियम अल्कॉक्साइड RONA सोबत रिॲक्ट केलं की मिळणारा प्रॉडक्ट हा काय आहे इथर आहे मित्रांनो. त्यानंतर 8 नंबरची रिएक्शन जी हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमधली महत्त्वाची रिएक्शन आहे ती म्हणजेच ग्रूज प्रोसेस. सो ग्रूज प्रोसेस काय आहे मित्रांनो तर अल्कोहोल पासून कशा पद्धतीने आपण अल्किल हॅलाइड बनवू शकतो त्याची ही रिएक्शन आहे. प्रायमरी आणि खास करून सेकंडरी अल्कोहोलसाठी ही लागू होते. लक्षात ठेवा टर्शरीला गरज नाही, कारण प्रायमरी अल्कोहोल असेल किंवा सेकंडरी अल्कोहोल असेल तर आपण इथं काय करतो कॉन्सन्ट्रेटेड HCl तर वापरतोच, त्यासोबतच अनहायड्रस झिंक क्लोराईड देखील वापरतो आणि हीट करतो. सो हा जो रिएजंट आहे मित्रांनो या रिएजंटलाच ल्युकस रिएजंट म्हणतात. अनहायड्रस झिंक क्लोराईड आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. खरं तर याच रिएजंटला सेपरेटली सांगायची गरज नसावी तुम्हाला. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज ल्युकस रिएजंट. आणि इथं सिंपल सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. दिस OH इज रिप्लेस्ड बाय दिस क्लोरीन अँड यू विल गेट द प्रॉडक्ट ॲज अल्किल क्लोराईड. सो ग्रूज प्रोसेसमध्ये अल्किल क्लोराईड प्रॉडक्ट मिळतो आणि बाय प्रोडक्ट मिळतो आपल्याला H2O. समजून घ्या प्रायमरी आणि सेकंडरीलाच आपण ग्रूज प्रोसेसमध्ये का घेतो कारण इथं ल्युकस रिएजंट वापरला आहे. टर्शरी अल्कोहोल जर वापरला तर या अनहायड्रस झिंक क्लोराईडची गरज लागत नाही. सो समजून घ्या ग्रूज प्रोसेसमध्ये अल्किल क्लोराईड हा प्रॉडक्ट आहे. त्याच्यानंतर आपण जातो मित्रांनो 9 नंबर. 9 नंबरला तुम्ही चेक करू शकताय. 9 नंबरला डार्झन्स मेथड आहे. डार्झन्स मेथड
नंबर 9 डार्झन्स मेथड. आता ही सुद्धा एक अशी मेथड आहे अल्किल क्लोराइड बनवायची जी की बेस्ट मेथड म्हणून ओळखली जाते मित्रांनो. बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्किल क्लोराइड कशामुळे म्हटलं असेल, कारण अल्कोहोल्सला ज्यावेळी आपण थायोनिल क्लोराइड सोबत रिॲक्ट करतो SOCl2 सोबत, थायोनिल क्लोराइड सोबत इन प्रेझेन्स ऑफ pyridine and the reaction is long time heating, it means reflux is taken there. खूप जास्त वेळासाठी रिॲक्शन मिक्सरला हीट केलं जातं मित्रांनो आणि आपोआपच आपल्याला मिळणारा जो प्रॉडक्ट असतो, इथं सुद्धा सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. मिळणारा प्रॉडक्ट आहे अल्किल क्लोराइड. बाकीचे जे दोन्ही आहेत ते गॅसेस आहेत मित्रांनो, म्हणून ॲरो मी अपवर्ड डायरेक्शनमध्ये दाखवला आहे. तुम्ही समजून घ्या. इथला जो SO2 आहे तो पण गॅस आहे आणि जो HCl आहे मित्रांनो तो पण गॅस आहे. दोन्ही गॅसेस सहज निघून जातात आणि आपल्याला मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो बाय प्रॉडक्ट पासून मनाने सेपरेट होऊन जातो. त्याला सेपरेशनची अदर टेक्निक यूज करायची गरज पडत नाही, जो की प्युअर आहे. सो अल्किल क्लोराइड बनवण्याची जी बेस्ट मेथड आहे, दिस इज द बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्किल क्लोराइड्स. म्हणून याला डार्झन्स मेथड म्हणून पण ओळखलं जातं, जिथं की अल्कोहोल पासून, अल्कोहोल आणि कशाची रिॲक्शन आहे, थायोनिल क्लोराइडची रिॲक्शन आहे, ज्याच्यात तुम्हाला अल्किल क्लोराइड हा प्रॉडक्ट मिळालेला दिसेल. त्यानंतर आपण जे शेवटचे 2 रिएजंट आहेत या टॉपिकचे त्याच्याबद्दल पण थोडंसं बोलणार आहोत. ते म्हणजेच ल्युकस रिएजंट. ल्युकस रिएजंट मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं मित्रांनो की या रिॲक्शनमध्ये ल्युकस रिएजंट वापरला गेला. अल्कोहोल्स ऑन रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस झिंक क्लोराइड. ज्यावेळी हीट केलं जातं तर मिळणारा प्रोडक्ट हा अल्किल क्लोराइड आहे. बाय प्रॉडक्टमध्ये तुम्हाला वॉटर मिळालेलं दिसेल. सो अल्किल क्लोराइड बनवण्याची ही जी रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस झिंक क्लोराइडचं मिक्सचर वापरलं त्यालाच म्हणतात मित्रांनो ल्युकस रिएजंट. त्याचबरोबर मी आणखी एक महत्त्वाचा रिएजंट या टॉपिकमध्ये आहे म्हणून सांगितलं, तो म्हणजेच दुसरा आहे आपला ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा शोध ज्याने लावला तो आहे विक्टर ग्रिग्नार्ड. विक्टर ग्रिग्नार्डने काय केलेलं आहे की अल्किल हॅलाइड्सला कशासोबत रिॲक्ट केलं मित्रांनो, तर अल्किल हॅलाइड्सला रिॲक्ट केलेला आहे RX रिॲक्ट्स विथ द मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. सिम्पली हा मॅग्नेशियम RX बॉन्डमध्ये म्हणजेच त्या दोघांच्या मध्ये इन्सर्ट केला गेला. इट मीन्स देअर इज न्यू बॉन्ड फॉर्मेशन बिटवीन अल्किल ग्रुप अँड मॅग्नेशियम अँड हॅलोजन. सो हा एक ऑर्गॅनोमेटॅलिक रिएजंट आहे ज्याचं नाव आहे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. आणि या अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडला मित्रांनो ग्रिग्नार्ड्स रिएजंट असं देखील म्हणतात विक्टर ग्रिग्नार्डच्या नावाने. याचं त्याला नोबेल प्राइज देखील मिळालेलं आहे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिस्कवरी टू सिंथेसाइज वेरियस ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आफ्टर दिस डिस्कवरी ऑफ दिस मोस्ट इम्पॉर्टंट रिएजंट. सो या व्हिडिओमध्ये आपण हॅलोजन डेरिडेजमधल्या सगळ्या नेम रिॲक्शन्स कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आवर्जून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आपल्या चॅनलला, कारण दुसऱ्या प्लेलिस्टमध्ये आपण भेटतोय लवकरच अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर्सच्या नेम रिॲक्शनसाठी. लेट्स रिवाइज अवर कंटेंट. मी तुम्हाला पहिलंच म्हटलं होतं की या टॉपिकच्या पूर्ण रिॲक्शन्स आपण अगदी 20 मिनिटामध्ये कव्हर करतोय. पहिली फिनकेल्स्टेन रिॲक्शन, स्वार्ट्झ रिॲक्शन, सँडमेअर्स रिॲक्शन, वुड्स रिॲक्शन, फिटिग रिॲक्शन, त्यानंतर वुड्स फिटिग रिॲक्शन, विलियमसन सिंथेसिस, ग्रूव्ज प्रोसेस, डार्झन्स मेथड, ल्युकस रिएजंट अँड ग्रिग्नार्ड्स रिएजंट. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि तुमची काय जी डिमांड असेल बोर्डासाठी ती मला अवश्य कमेंटमध्ये सजेस्ट करा. त्यावरती आपण नक्कीच लवकरच व्हिडिओ घेऊन येतोय आणि रिव्हिजनसाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, कारण